पाहिजे
काय तुझ्या याची वरात काढली काय मग बाजारला तुला माहित नाही का माझं म्हातारा किती माणुसकीच आज यात्रे दिवस मग गाय गाय गेलं तालुक्याला 4-5 किलो मटण घेऊन आलं यात्रेला काही सुधीत आलं का दारू पिऊन आलं 4-5 पाहुणे बोकांडी घेऊन आलं मटण घेऊन आलं मला कसं म्हणते भागी भागी उठ काळ्या मटणाची भाजी कर बया गाय गडबडीत उठले काळ्या मसाल्याची भाजी वाटून गाठून केली पाट्यावर एक नंबर भाजी झाली पाहुणे रावळे पोटभर जेवले आपल्या मार्गे घरी निघून गेले मात्र त्यांच्या मागे गेलं वाटी लावायला येताना काही सुविधा आलं का परत दारू पिऊन आलं मला कसं म्हणताय बागी बागी उठ मला जेवायला वाढ बया गाई गडबडीत उठले खाली पळी घालून पाहत एक सुद्धा खांड शिल्लक नाही पातेल्यात ग म्हाताऱ्याला लय राग आला मला मारलं गुतून मारित दाराला कडी मारलं दोतरात पाय टाकला तिथं पडलं तिथं झोपी गेलं मी घाई पिंट्याला पोटात घेतले गेले ना बया झोपून पाठ ते पिंट्या रडायला लागला म्हाताऱ्याला कुठून काय जाग आली मला कसं म्हणते बागी होत ते पिंट्या रडायला लागला त्याला पाच नाही अजून मारेल बयाने आधीच भागरलेली हळूच त्या पिंट्याला घेतलं पुढं आणि दिलं त्याच्या तोंडात मामा पिंट्या तोंडात मामा दिला मला गेली बया झोप लागून सकाळच्या पारी उठून पाहते लय ना मोठी भानगड ते पिंट्या गेले खाली सरकून आणि रातभर ते म्हातारच मला पेतय ना चुटू अगं येडी का खोली फरक तरी कसं जाणवणार पिंट्याचे तोंडात जात नाही म्हाताऱ्याचे होते तेवढे पडले त्याच्यामुळे कोण पेलं त्याचा तपासच लागला नाही तरी तोडलं मेल्या मुर्द्यानी 4-5 घोट ओढले सत्यानाश झाला डांगऱ्याचा सगळ्यांची तयारी झाली माठ धुतले काठ पुसले माठाचे एकेकीला माल विचारते चला नंबर 1 झाली का तयारी काय घेते चपास आयो झालंय म्हातारे ग सकाळ बसून बसले त्यांच्या गाली जाऊन वाकले होती मा साधा काम काढतील का ग बरं त्यांची दमदम भेटेल माझी खमकर भेटेल साडी कोणती घालते गळ्यात काय घालते चला नंबर 2 झाली तयारी काय घेते का हाय का पक्का नाही तर म्हातारे गडी मारतील धक्का मी काही धक्के खायला आली का साडी कोणती घालते पोपट आहे का उडून गेला गळ्यात काय घालते चला नंबर 3 लय घाई तयारी झाली का काय घेते तू घे ना नाही उठून गेलो घे ना बर घे एवढं निघत असं तरी गावात मी आले 2-4 जण मला फोटो बोलले का ते म्हणे मागच्या वर्षी आटले यंदा कस काय फुटली असं आहे का साडी का बरं अरे गरीब आहे का मग काय त्यांनी घातलीच नाही साडी घातली का साधी साडी घातली गळ्यामध्ये काय घालते एक दाणी तू घाल एक दाणी माझी करताना तानी मोहन माळ चला कोण राहिलं झाली का तयारी काय माल घेते बोलते अच्छा मॉर्निंग लक्ष देते एवढं सोपं लगेच लक्ष द्या शेवटचं सांगा नाही सांग मी घेते गाण्याचे गोळे आणि गिरायकाच्या मापाच आहे का मान चांगला 1 किलोचा 1 आणि काही निबार म्हातारे त्याला छटाक पावसाचा लागलो काय दर्शन कापून दे चाकू संगची साडी कोणती घालते साडीचं नाव नवीन पद्धतीची कोणती पुष्पा वाकी गाणे साडी त्याप्रमाणे माझ्या साडीचं नाव कोणची का खूप साडी असते एकदा झोपल्या उठे गाणे साला पर किती येऊ दे ना साडी गळ्यात काय
काय चिंडूक त्याप्रमाणे माझ्या दागिन्याचं नाव लेंडूक चला कोण राहिलं दमानी दमानी फळ्या पाडशील हळूहळू दमानी दे रे काय तू काय घेते का आज माझं दूध घेतलं बघ तुझं दूध तिथं किती माणसं आहे एवढं दूध निघायचं का अगं माझ्या घरच्या गाई म्हशींचं अयो बाय मी घाबरले साडी कोणती घालते एकदम साधी साडी गळ्यात काय घालते नेकलेस घातला चालायचं का अगं तू राहिली ना माझं कशाला काढते तुझ्या काट्याबरोबर किती फुटली का? मालाचं नाव ऐक माल घेते मी श्रीखंड नेसते मी काशीखंड गळ्यामध्ये घालते लांबलचं खाळकोंड आतमध्ये आहे माझ्या सख्या नवऱ्याची फाटलेली अंडरपॅन्ट आणि जर तुम्हाला संशय येत असेल तर दाखवू का माझं ब्रह्मांड नको सीताफळ चारी ते पान नको तो काळा कृष्ण वाटा होतो नव्हतो तुम्ही अशा सरळ रस्त्याने या मी बांधा येते चालायचं का मथुरेच्या बाजाराला चालत गोष्ट खरी आहे पण कोणाच्या हुकमानं आमच्या सख्या नवऱ्याच्या हुकमात काय बोलतीस तुमच्या नवऱ्याचा हुकूम या ठिकाणी चालणार नाही का बरं कारण तुमच्या नवऱ्याचाही डबल नवरा या ठिकाणी जातीनं उभा आहे नवऱ्याचा डबल नवरा नवऱ्याचा डबल नवरा होय तरी बाया मी 2 दिवस झाले विचार करते पाठी माझ्या कामरावर डबल वजन कस काय लागत डबल वजन कसं काय लागत म्हातारी आगामी तो नाही ज्याने तुम्हाला केलंय ना तोच मी आम्हाला केलं हो मागच्याला केलं पाचल्याला केलं सगळ्याला केलं केलं हे कवळं लेकरूला तिला सुद्धा केलं तिला केलं तिला कशाला करायचं का ग तिच्या सीताफळाला अजून डोळाच फुटला नाही पारशेता फळापर्यंत जाऊन पोहोचली काय केलं म्हणलास आता निर्माण केलं असं बोमाला निर्मावाशी पावडर आलाय आता काय तुमच्या साड्या धरायला आईस कोण म्हातारी रात्रभर मी तुला किती सांगत बसलो हे तुला कळणार नाही एक काम कर तुझ्या मुलींना हात जोडायचा हात जोडा जोडले हात जोडले डोळे पण झाकायला सांग दोन्ही तिन्ही डोळे झाका हात जोडले जोडले डोळे झाकले म्हातारी आता मला खरंच सांग करू का ग सुरुवात शबास तुला लुगड्यात मुलं उचलून आटून मारीन आता काय झालं आम्हाला हात जोडायला डोळे झाकायला हळूच आमच्या रेशीम दुकानाच्या समोर ये हळूच आमचं शेटर वर कर आणि चालू दे रातभर गावात तांदळात गहू गावात तांदळात गहू मग सुरुवात काय करू अगं माझी माहिती सांग माहितीचं नाव का होती घेतो मग ऐक मग हा सांग मग कुंजवली हरिकारी तू देनो कुंजवली हरिकारी तू देनो नाचती गोपाल हरी वाजवी वेणू गवळणी हरी बोला पुंडलिका आवरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जय भाऊ काय मी काय म्हणते आम्ही ना 15-16 पोरी बर आम्हाला 40 किलो बोकड्याचं मटण दे बरं मटणावाला नाही बाबा इकडे तू रात्रभर जरी आम्हाला सांगत बसला ती तुझी भाषा समजणार नाही मराठी भाषेमध्ये ठोकळ तुझी माहिती सांग आम्हाला ऐकलं सांग राधिकेचा लाडका कृष्ण सखा राधिकेचा लाडका कृष्ण सखा गवळणे जरा हा बालका गवळणे जरा हा बालका गवळणे जरा हा बालका गवळणे जरा हा बालका खेळणीचा जरी पटेना अक्षर जुळती प्रीती सुटेना खेळणीचा जरी पटेना जराशी पिकली आहो बघ जर थांबलो आपल्याला आजचा दिवस जाईल अजून 2 दिवस इथंच जाईल त्याच्यापेक्षा आपण त्याला निघून जाऊ पुण्याला मग इथं गावात राहून करतो काय येड्या त्याला पैसे लागतील. पैसे
पैसे काढावं लागतील. अरे हा लगेच काढायचे का? नाही 15 दिवसाला काढ. बरोबर लगेच काढून घे. बरं इकडे किती? तुझ्याजवळ रे. तुझ्याजवळ 500 2 नोट आहे. 1000 झाले. 1000 झाले. तुझ्याजवळ रे. हे काय याच्यावर कर माघारी का? मला माहिती तू लागल्याची आवडत. लखोपती म्हणतो लाखाने चावलंच म्हणतो. हा मी अख्खा 2000 रुपये. अरे वा. आपण तिथे झाले की नाही पैसे? बरोबर आहे ना पैसे? 1000 पडे जरा एवढ्या लांबून काय लागणार काय गडबड काय काय गोळे 2000 5000 बरोबर आहे सगळं हिशोब. काय क्वालिटी घालतो रे? ना काढलं गाडी संघ दाद्याला हिशोबात गोळी बरं का? कशाचं गोळी सांग? याचे 1000 माझी अख्ख्याचे 2000 तुझा काय 1000 आहे का त्याच्यात? काय बरोबर आहे. पैसे पुढे पैसे कुठे? अरे त्याच्याकडून मुसरी घेतो म्हणतो का आमची मर्डर झाले एकमेकाची. जायचं कुठं जायचं? आम्हाला रस्ता माहित नाही. चला लय लांब आलो. पार आलो चाकण आलो लांब आलो बरं का? अरे जवळ आलो रे. पार चाकणच्या पुढे छेड आलो जवळ गाडीच्या बाहेर बुडून देते नाही खाली. बरं कुठं आलो? जवळ आलो. पुढं अरे जवळ आलो. पुढं पार बेद आयो खेडवरून बेलेला कशाला जगणार? गाडी मग चालली का पुढे चालली? गेलीची गाडी उभी. अरे पुन्हा येते घरावर घर बिल्डिंग ते बोल्ड वाचून घ्या सगळा वाजा समोर आणि तेथे तालुक्याच्या बोर्डचा एकच वाचतो. माझ्याबद्दल आहे का? मालकासाठी शुद्ध आणि शाकाहारी बोकड्याचे बटन मालकरी ते खाता. जाऊ त्याचं नको मला. बाबा तू शान आहे. वाच मी वाचू का? बोर्ड समोरचा बोर्ड असतो नाही का? येथे जेवणासाठी जेवणाचं बोर्ड तुम्हाला जेवायचं का? येथे मी सकाळी जेवला आता अध्यक्ष नाही तुम्ही जेवून घ्या. मला जेवणासाठी 24 तास संडास उघडा आहे. नालायक पोरे घरे वाचता येत नाहीत काय झक मारायला पुढे आणि येत असल्याशिवाय पुढे आलोय का? समोरचा बोर्ड वाच. समोरचा बोर्ड काळी पाटी ढवळा अक्षर त्याच्या पायी वाटली झाली. समोरचा बोर्ड नीट लक्ष द्या. लक्ष देतो. रडले वाईट झालं. मी रडू का? रडू नको माझं मी एकटा रडू. मला वाचताच येत नाही. तू वाच बघ. हा समोरचा बोर्ड येथे काहीच नाही. वाचितो कशाला? बंद पडेल. हा वाच दुसरा वाच. त्याच्या अलीकडचा बोर्ड येथे फोन किया था यात्राच्या निमित्ताने
लाडू जिलेबी आणि पेढे लाडू जिलेबी आणि पेढे त्याचप्रमाणे पावडे भजे त्याचप्रमाणे पावळे भजे येडिंग करून मिळतील बिल्डिंग करू ना डोक्यात फरक पडलाय का इकडे अरे बावळट तू बिल्डिंगचं बोलड पावड्याचं बोलड एकमेकाच्या बोकांडीत चढलाय तो अर्धा ह्यो असला ना अर्धा ह्यो असलाय येडे धर्मशाळेकडे बसा तुमची जेवण लवकर ये बरं का आता लगेच येतो पैशाला जीव लाव पुन्हा पुन्हा तुमच्या जवळचे तुम्हाला माझ्या जवळचे माझे नाही तर लावतील चुना मला काय करायचं बसायचं यायला अजून रुपये दादा नानी याला भुकाय लागली आहे तर जातोय का नाही खानवडानी पाहतो यांची जेवण सोय करतो काय लई खानवड का पते काय ना आम्ही तिथं नाही बसला तिथं भूते भूत आम्हाला जागा आज जागा तिथं सोडून या करे चांगले जागे भूते भूत याच्या बोकांडी बसलं होतं हा एक काम करा काय तुम्ही जागा चालून इथे कोण आम्ही हा जाऊन चालून नाही रे, चालून दुसरी जागा मग तुम्ही एक काम करा काय त्यावेळी मसन खायचा आली राम 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 हॅलो तुमची मुलगी आहे का मग शेजारची राम 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 खानवड आहे का हो अरे वा ते दोन माणसं ताट करायचं काय घ्या हो कशाचं जेवणाचं नाव घ्या ना जेवणच हो जेवणाचं घ्या खानवड आहे ना हो खानवळे नाता अलीकडे तुम्ही सुधारणा जमाना हा सुधारणा जमाना हॅलो हॅलो पाहुणे जर आले घरी हा काय म्हणत्या हा. पाहुणे आले हा यायचे ताट करा कशाचे जेवणाचे तेव्हा म्हणून ताट करायचं काय जेवणाचं ताट हा हा 150 रुपये काय खायचे तुम्हाला काय काय आमच्याकडे समजाय काय मांसाहारीतलं समजाय मांसाहारी शाकाहारी शाकाहारी अरे वा बाकी साधी भाजी ते सगळं आहे का हा सगळं तुम्हाला काय पाहिजे शाकाहारीचं केवढं ताट आहे जेवणाचं ताट हा तेच ना हा जेवणाचं नाव घ्या ना तुम्ही शाकाहारी केवढं ताट आहे शाकाहारी शुद्ध शाकाहारी 100 आहे आणि मांस शाकाहारी 150 150 शाकाहारी कमी आहे हा आणि मांसाहारी जास्त. ताट करायचं जेवणाचं हा काही नाही आम्हाला साध्या असलं चालतच काही नाही आम्ही भांगार माणसं आमचं काय खेडेगावची आम्ही हा ना अच्छा, हा पाहुणे तुम्ही एकटीच आहे का नाही मला बहीण नाही अरे वा तुमचे लग्न बिग्न नाही आमचं लग्न नाही झालेलं आम्ही दोघी बहिणी अजून कुवाऱ्याच आहे अरे. आम्ही लहान होतो ना हा. तर आमचे आई वडील वारले म्हणजे आज तुमचे लग्न नाही 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 अजून लग्न नाही नाही लग्न अजून माझंही नाही बरोबर तुमचं पण आहे अरे वाले देवासारखे आले हो. याच्या मागणी टाकले म्हणजे आमची म्हातारी यात्रा देते नाही म्हणते का हो ती म्हणते अजून पोरगा वयात नाही म्हणते पोरगाव वयात नाही पोरगाव वयात हा शिक्षण आहे जास्त माझ्यावर मग करता का माझ्या बहिणीसोबत लग्न हा. पाहू हा. ना पण त्याच्या अगोदर माझं काय का काय काय आहे तुमच्याकडे आमच्याकडे भरपूर इस्टेट आहे काय काय 12 बैल हा. 4-5 आंब्याचे झाड करोडाने पैसे बँकेत हा. आणि शिवाय दोघींचं आतलं गबाळ वेगळंच आहे त्याला अजून गाल बोट पण लागलेलं नाही. म्हणजे 12 बैल हा. 4-5 आंबे झाड हा. करोड पैसे बँकेमध्ये हा. आणि शिवाय दोघीच गबाळ आतलं अजून त्याला गाल बोट पण लागलेलं नाही. टच पण नाही केला नाही का हा करीन करता का लग्न बरोबर तुमची काय पद्धत काय आमच्या इकडं पद्धत अशी आहे हा. शिवापर्यंत जाऊच तर नवरदेवाने नवरीचं तोंड नाही बघायचं नाही चालेल काही पर आमच्या गावाजवळ गेलो पाहिजे म्हटलं हा ना हा. तर पाहुणं ऐका ना हा. आज बँक रविवार दिवस हा. आज बँकला बंद आहे काय असलं तरी ना अरे बसता बांधून आणतो आहे तिच्या पुरती आणून म्हटलं तुम्ही बिगर भाडाचा येतो हा. बरं, तुम्ही इथं बसा. मी आले, हा. लवकर येऊ अहो 12 बैले 4-5 आंबे झाडे करोड पैसे बँकेत ये आणि शिवाय दोघीच आतलं का बघ ते म्हणे अजून धक्काच लावेल नाही अहो एकीच्याच का नाही दिवस जाईल ना आपल्याला घेता येत नाही
हे बाई तिकडे जोडीदार खाट्यामध्ये काय करायचं आपल्याला जायचे म्हणे कपडे काढायचे का आमच्या इकडे एक पद्धत आहे शिवापर्यंत जाऊस तर नवरी नवरदेवाचे कपडे घालायचे खबर नवरदेवानी नवरीचे कपडे घालायचे शिवापर्यंत जाऊस तर नाहीतर ते दोघं मरून जातात घालता ना शिवाय दोघी सातला गावाचं का थोडं गालबोट पण नाही त्याला अजून दाखवाय नाही हे काढा हा काढा रे शी, जरा. 12 महिने 12 महिने 4 झाले पैसे बँकेमध्ये हा शिवाय दोघीचं आतलं बाबा वेगळंच घाणवास आलं रे असं हो त्याच्यावर अत्तर मारले अत्तर आत्तर आहे का नाही अत्तर आहे आतला पदर नाही नाही अत्तर आहे साडी घालता येते का घालून देऊ साडी नेसता जेव्हा एक नंबर येईल हा का पहिल्यांदा कुठं होते हा का बोलो आओ ब्लाउज घालायचे ब्लाउज सांगा ब्लाऊज जम्पर 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 काय जम्परचं काय काम आहे नका घालू बरोबर भिडा नाही का काय आता बरा पाच 12 महिन्याच्या आत आमची झाडं करून पैसे बघितले शिवाय दोघी जातलं का बाळ याच्यात जात बरं ऐका तुम्ही इथं बसा हळद तळत मी आले बोला तिला बोलू 12 महिने 4-5 आंबे झाडं करून पैसे बँकेत शिवाय दोघी जातलं का बाळ शाळेला पण गेले काय जात जोडीदारानं साऱ्या सकाळ तिथं धर्मशाळेत बसून ठेवले तुमची जेवायची व्यवस्था करतो म्हणे पोरं दबुकाने मारायला लागले आता जोडीदार तर काही दिसना बघू कोणी आला तर हाय नाही तर मग काय आजच्या दिवस वडापावरच काढावा राम 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 बाई माणसाला कुठे राम राम घालता का बाई माणसाला नमस्कार म्हणायचं असतं असं आहे का हा बरोबर नमस्कार नमस्कार खानावळ तुमची आहे का हो माझी सर जेवायचं होतं आहे ना जेवण काय 4-5 आंबे झाडे करोड पैसे बँकी आणि शिवाय दोघी जातलं का बा ते सगळं गेले टाईम झालं बा हे जनावर कोणी जनावर नाही बहीण आहे माझी बहीण तिला काही घर काय का लग्नाचा गरबा बसले तिचं लग्न करायचंय पाहू ना आमच्याकडे इस्टेट भरपूर आहे पण अजूनपर्यंत आम्हाला नवरदेव पोरगच नाही भेटलेला 12 बाईला 4-5 आंब्याचे झाड करोड पैसे बँकेत आणि शिवाय दोघींचा आतलं गाबाळ ते सगळं आपलं अजून माझं लग्न नाही बरं का लग्न नाही करता का मग करेल एवढी इस्टेट काय अडचण नाही करता ना मग एक काम करा ना आज नाही रविवार दिवस रविवारी लग्न होती नाही का पोर होती नाही अहो तसं नाही बँकी बंद असते रविवार दिवसाची हा बँका मग काय असतं? पैसे बसतं बाळाला. हा. 2000 पाहिजे बरं ठीक आहे जाऊ 12 महिने 4-5 आंब्या झाडे कोटीला पैसा बँकेला शिवाय तुम्ही जात लागा बाई इस्टेट बघा नाव हा म्हणायचं सगळं तुझा गबाळच पहा तुम्ही एकदा का प्रॉपर्टी नावावर झाली का एखाद्या बंगारवाल्याने विकून टाकून येईल आपण आपल्याला काय केलंय
कपडे तिच्या पुरते जाणार मी या कपड्यावर भागून घेतो ते ब्राह्मण काका बोलून घ्या लय लांब जायचंय बर बर ब्राह्मण काका ब्राह्मण काका लय दिवसांनी बोलवलं अहो लग्न लावायचंय लग्न जाऊ दे तिकडं ते माझ्या अंड्याचे पैसे खाऊ द्या कांदे कांदे तुला घ्यायला काय काय काम काढलं अहो लग्न लावायचं बाई नवरदेव कोण आहे हे काय वय पुढे पैसे रोख द्यावं लागते ना कशाचे अंड्याचे का लग्न नाही लग्न लावायचे लग्नाचे 1100 रुपये किती 1100 2100 रुपये घे पटकन उरात एवढं तुमलं तुला काय केलं बाकीचं लगेच रोख द्यावं लागेल बरं 2100 चाल घे कुठं लवकर लग्न लावून घेतलं म्हणजे आपण जायला मोकळे तिला काय गोठ्यात बांधेल होते काय लग्न घेतोय लग्न घेतोय पहिलेच मी जसं सांगाल तसं करायचं चल घरी असं तर हा चला काय लावायचं का लग्न स्वस्ती श्री गजनायकम गज आतापर्यंत किती जाण्याची वाटली गेली काय झालं काय नवर देव तू कमी तिकडं काय लायचं मारा उभं राहिला इकडं मर ना तू तर म्हणला धर्म जरा अंडरस्टँड जरा आपला अंतर्भाग स्वस्ती श्री गजनायकम गजमुखम सिद्धी मध्ये रे बावळाटा बेसर सिद्धी तमग्याला निष्ठून बेसर शुभम बहुत शुभ लग्न सावधान वाजंत्री शुभ लग्न वा 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 या नवरी नवरदेवानी समोर उभे राहा कशासाठी मला तुमची मारायची आहे काय गाठ गाठ म्हणतो आमची बाई तू ये बाई चांगलं झालं नाव घ्यायचे बेले आणि पंचकृषीतून आलेल्या सर्व तमाशा रसिकांचे आणि शौकीनांचे या ठिकाणी आपण एवढे वेळातला वेळ काढून या ठिकाणी आमच्या लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आपापल्या जेवणाची सोय आपापल्या घरी केलेली आहे. कृपया करून कोणाला आहेर पाणी करायचं असेल त्या ठिकाणी आहेर जमा करावं. येऊ का आशीर्वाद नाव घ्यायचा तू तू नाही नाव घेत ना मग वडी घे आकाले टाना टाना उडत नको दाखले बाई आई नको घे नाव घे मी घेतो 200 रुपये एक्स्ट्रा देशील मी येतोय धंदा करतो घेऊ का. समोर होती भिंत समोर होती भिंत भिंतीला होती देवळी भिंतीला होती देवळी देवळीत होता हिरवा वाटाणा देवळीत होता हिरवा वाटाणा तिला पाहिलं तरी माझं उठाना डोकं डोकं लोक उठितच कशाला लग्न लावून झालं येऊ का काही अडचण रातची अडचण आलं फोन कर बर मी कशाला लग्न केलं जाऊ का येऊ का दाजी हो दाजी माझ्या बहिणीला त्रास देऊ नका. माझ्या बहिणीला एवढं सहन होत नाही. एकुलती एकच बहीण आहे माझी. तिला जीव लावा. तिला एवढं सहन होत नाही. तू काय टेन्शन घेऊ नको. तुझी बहीण खात्या गावाने चालली तुझा जाय जा जा एक दांड्यावरला तोने नवरा कुणाचा येतो. एक दांड्यावरला तोने नवरा कुणाचा येतो. जग दांड्यावरला तोने नवरा कुणाचा येतो. जग दांड्यावरला तोने नवरा कुणाचा येतो. त्याच्या कल्लवऱ्या गो कल्लवऱ्या नाजूक साजू. त्याच्या कल्लवऱ्या गो कल्लवऱ्या नाजूक साजू. याच्या कल्लवऱ्या ग कल्लवऱ्या नाजूक साजू. याच्या कल्लवऱ्या ग कल्लवऱ्या नाजूक साजू. या नसल्या गो नसल्या पैठण साड्या. या नसल्या गो नसल्या पैठण साड्या. या नसल्या गो नसल्या पैठण साड्या. या नसल्या गो नसल्या पैठण साड्या.
उभे राहिला सर आईला बेकार काम आहे राव 12 पर्यंत जाऊस राखी तेवढी मोकळी केली असते ना पाहू इकडे जवळ हे काम कर जातो नाही गे बाई आता तोंड टाक नाही बाई आता बोरा कस काय होते नाही बाई नाही बोरा काय चालले बाकी पाहिलं तुमचं काम माईचा आराम करतो रे काय छक मारायला आला मशाला साडी असायच्या टाकते बरे बंद करो बस बार वही चल रहा है तुम्हारा पैसे खरं तसे 2000 रुपये होते देऊन टाकले हाय बंद करो तुम्हारा कोणाला देऊन टाकले आपण रुपयाने दिला अरे हे काय छक येतं द्या राव दे घरी घेऊन जाय ना पैसे दिले मग त्या बाईने आपल्याला फसवलं हा एक काम काय करायचं करायचं मी मोठा साहेब होतो कशाचा झेडपीचा बर डायरेक्ट घराची मोजणी का हा. डायरेक्ट त्या बाईच्या घरावरूनच घालायची मधून तोडायचं रस्ता त्या बाईच्या घरावरून घालायचा मधुमध तोडायचं आणि कप्प्यानं 12 बैल 4-5 आंबे झाड करोड पैसे बँकेत आणि शिवाय दोन्हीचं आतलं का बा नाही काढी लावली द्या का मला आंब्याचे झाड आणि शिवाय दोघीचा हातला गाबाण आंब्याचा गाबाळच खाऊ आपल्याला पशुची काय एक काम कर ना काय पेन 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 आणू का कागद आहे माझ्याकडे लय दिवस झाले चौकामध्ये फारसा केला होता वा वा आणि हे काम काय करू जोडीदार घेऊन आता इथे पुणे शहरात कोण टेपदार आहे इथं कोण भेटायचं जोडदार कोण भेटायचं इथं वरात नाचणार आहे काय नाही वरात नाचणार आहे याचा गाव आट्या सरकी भाऊ इकडे दादा इकडे काही काम करीत असतो तू आपलं कसं कधी मध्ये केलं तर केलं नाही तर केलं गेलं पक्का सर केली बरं मग कामाला चालतो का कामाला हा तू नेतो का हा मी नेतो मग मी येतो चाल मग जाय मग ए बावला का कामाला चालतो का तू नेतो का नेतो ना मग मी येतो चाल मग जाय मग. ध्यानावर आहे काय झालं त्याला काही 2-4 रुपये ठरवशील का नाही हा का मग मग एक काम करू 1 घंटाभर काम आहे त्याला 300 रुपये देऊन टाकू चालेल. 300 रुपये तुला काय 300 रुपये काय डोक्यात पाणी झालं काय का झालं अरे पुढे शेतामध्ये माणूस गेला तर दिवसभर ते 500 रुपये घेतो 500 रुपये दिवसभर इथं घंटाभर काम आहे फक्त 300 रुपये जमणार नाही मग येतो किती हे बाई एक 2 हे बाई भाऊ एकच सांगतो त्यात आलं त्यानंतर देऊ नका हा. 100-100च्या 3 नोटा घेईल भाऊ म्हटलं तर पाठवतो जाऊ दिले 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 100, 200, 300 एकच झालं 100-100च्या 3 नोटा दिल्या दिल्या येत आमच्याकडे येत नाही हा येत नाही मग काय ठीक आहे डीजे का तुझ्या शिवारात काढायची का रस्ता वाजायचा आहे हे काय एक काम करा काय बरं काय सरकारी काम आहे हा हे काय करतो तोंड बदलून घ्यावं लागते रे अरे मग तोंडाचं काढलं काढू का काय बोकड्या सोडायचा आहे लावले आणि मी सगळं इंग्लिश बोलणार हो. इंग्लिश बोलला येते मांगाड रे हो का बरं खरं सांग पैसे किती घ्यायचे त्याच्याकडून शेवटपर्यंत पहिल्याने म्हणले का 10,000 हा 20,000 वाले का लगेच कॅश करायचे लगेच घेऊन टाकायचे म्हणजे 2,000 20,000 घ्यायची बरं खरं सांग क्या 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 वया
काय होतं आता? अरे इंग्लिश. आम्हाला वाटलं काही चावलं का काय? आराम करा. सडक सडक सडक. तुला काही हात का साहेबाच्या पुढे लागलो का? गावाला बोलवलं ओच करू नको. सरकारी म्हणून मी तो रस्ता जाणार, हे घर पडणार म्हणजे पडणार. अहो नका मी लय गरीब आहे, अन्न खाऊन दिवस काढतो. आम्ही शेत खातो. देवाचे भांडवल पडणार. पैसे देते पैसे. हा पैसे हा पैसे पैसे किती देते? 10,000. 10,000 रुपये. हा 10,000. थांब साहेब विचारते. साहेब आहे का तुमच्या? साहेब घर पाडू नका. वाढून पैसे देते, शेवट देते. पटलं तर हा म्हणा, नाहीतर तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी. मी तुम्हाला अख्खे 20,000 देते. 20,000 20,000 पैसे घ्यायला. पैसे घ्यायला आमचे काय भाड खाऊ रे का? 20,000 देते. पटलं तर पा, नाही तर मग तुम्ही कमी ना तुम्ही. साहेब ती म्हणे शेवट 20,000 रुपये देते. पटलं तर घ्या, नाही ते जागा आहे तुम्हाला, पैसे तुम्हाला. 20,000. उधर उधर इधर. उसका नाम नाव काय? नाव नंदा. ऐसा शाबाश लंडा. काय नंदा? नळाचा नंदा. क्या बोलिया? नंदा. ऐसा लंडा. ऐसा शाबाश शाबाश. सही 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 नाही येत. सही नहीं. ठीक है ठीक है. अरे त्या बघुल्यात वांग शिजवलं, 12 बैल, 4-5 आंबे झाडं, करोड पैसे बँकेत, आणि शिवाय 2 जात का बाळ गाडी नाही नाही नाही. मला माफ करा. नाही नाही माफ करा मला. नाही नाही माफ करा माफ करा मला. आम्हाला फसवला असं म्हणलं. फसवशील नाही अजिबात नाही. चल जाय बघ. तुला इतके दिवस आता माफ लगेच तुला जायचं. जाऊ. गेले आणि सर्व आपण शून्य कलाप्रेमीशी या ठिकाणी आमची सविताराणी पुणेकरांनी या पार्टीची काही आमची तोडकी मुडकी सेवा आपण गोड मानून घेतली. त्याबद्दल सर्वांची सविताराणी पुणेकर आणि सर्व पार्टी ऋणी राहील. इथून पुढे कधी काळी आलो तर असंच प्रेम असू द्या. या ठिकाणी या खेळाची कामगिरी या ठिकाणी संपलेली आहे. यानंतर दुसऱ्या पार्टीचा कामाला आणलंय आणि माझ्या कामाचे पैसे का तुमच्या नवरा देणार? याचे पैसे राहते होते. 100 भेटले का? भेटले. 200 200
ना